नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण अगदी तेलही लावायची गरज नाही किंवा थापायचीही गरज नाही अशी ही हेल्दी अशी मसाला भाकरीची रेसिपी आज आपण करणार आहोत. यासाठी काय काय साहित्य वापरले आहेत ते आता आपण पाहूयात. यासाठी मी इथे 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, 2 कप बारीक चिरलेले कोथिंबीर, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच अद्रक, दही आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. भाकरीला चटपटा स्वाद येण्यासाठी आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, अद्रक, हिरवी मिरची, कोथिंबिरीच्या काड्या आणि 1 चम्मच जिरं घेऊन ते छानपैकी बारीक त्याचे वाटण तयार करून घेऊयात. तोपर्यंत एका बाजूला कढईमध्ये थोडेसे तेल ठेवलेले आहे. मसाला बारीक करून घेतोय तोपर्यंत एका बाजूला कढईमध्ये कांदा आणि एका मिरचीचे तुकडे परतवायला ठेवलेले आहेत. कांदा हा छान परतला जावा यासाठी यामध्ये थोडेसे मीठ टाकून घेते. अगदी 1 मिनिटासाठीच आपल्याला कांदा हा छान परतवून घ्यायचा आहे. यानंतर यामध्ये अद्रक लसणाची जी पेस्ट केलेली आहे ती टाकून घेते. आलं लसणाची पेस्ट ही परतून झाली आहे. आता यामध्ये 1 चम्मच हळद, 3 चम्मच लाल मसाला, 1 चम्मच धने जिरे पावडर. मसाला भाकरी ही तुम्हाला कितपत तिखट हवी आहे त्या प्रमाणामध्ये लाल मिरची पावडर ही तुम्ही टाकून घ्या. सुके मसाले आता छानपैकी परतून घेऊयात. नंतर यामध्ये मी 3 कप पाणी टाकून घेतलेले आहे. आता यामध्ये भाकरी छान हलकी फुलकी होण्यासाठी अर्धा कप दही आणि यानंतर कोथिंबीर आणि पुदिना यांचे वाटण टाकत आहोत. पुदिना आणि कोथिंबीर याचे वाटण जवळपास अर्धी वाटी होते. आता हे सगळे मिश्रण आपण हलवून घेऊयात. पाणी आणि दही आणि कोथिंबीर आणि पुदिना यांचे वाटण असे पकडून जवळपास 4 वाटी आपले लिक्विड आपण यामध्ये टाकून झालेले आहे. तर यामध्ये आपण 5 वाटी ज्वारीचे पीठ टाकून घेणार आहोत. थोडे थोडे करून आपल्याला पीठ हे टाकून घ्यायचे आहे आणि हे हलवत राहायचे आहे म्हणजे कुठेही गुठळ्या होणार नाहीत. ही मसाला भाकरी करताना मी फक्त ज्वारीचेच पीठ वापरलेले आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही नाचणीचे किंवा बाजरीचे पीठसुद्धा यामध्ये ॲड करू शकता. त्याने देखील या भाकरीची चव ही अतिशय छान लागेल. पहा, थोडेसे पीठ टाकल्यानंतर आपल्याला असे लाटण्याच्या मदतीने पीठ हे छान घेरून घ्यायचे आहे. यानंतर मी पुन्हा यामध्ये 1 कप ज्वारीचे पीठ टाकून घेतले आणि आता पुन्हा हे मिश्रण आपण हलवून घेऊयात. म्हणजे आपण जितके वाटे पाणी आणि दही घेणार आहोत त्यापेक्षा 1 वाटी पीठ जास्त या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचे आहे. ज्वारीचे पीठ हे कसे दळले आहे म्हणजे ते जाड दळले आहे की एकदमच गव्हाच्या पिठासारखे बारीक दळलेले आहे यावर देखील पाण्याचे प्रमाण हे अवलंबून आहे. त्यामुळे पीठ घेताना तुम्हाला त्याचा थोडाफार अंदाज येईल आणि त्या प्रमाणात तुम्ही पीठ हे थोडेफार कमी जास्त घेऊ शकता. यानंतर हे पीठ 10 मिनिटासाठी झाकून ठेवले होते म्हणजे ते आतल्या आत छान वाफवलं गेलं होतं आणि आपल्याला आता ते हाताच्या मदतीने मळता देखील येईल. पिठाला हात लावून आधी अंदाज घ्या की पीठ कितपत गरम आहे. पीठ जर गरम असेल तर ते आपण चमच्याच्या मदतीने सगळे एकजीव करून घेऊयात. पीठ सगळं एकत्र करून झाल्यानंतर आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर ही टाकून घेते. अशी ही कोथिंबीर पीठ घेरल्यानंतर टाकल्यावर भाकरी शिजताना तिचा सुगंध फार छान येतो आणि चव ही अधिक छान लागते. जर आपण ते कोथिंबीर गरम पाण्यातच जर टाकली असती तर पाण्यामध्ये शिजल्यामुळे भाकरी खाताना तिची चव थोडीशी कमी लागते. म्हणून कोथिंबीर ही अशी वरतूनच टाकावी. भाकरीची अधिकच चव वाढवण्यासाठी यामध्ये अर्धा वाटी बेसनपीठ चाळून टाकून घेतलेले आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर आता ह्या स्टेजला तीळ जरी टाकली तरी देखील चालेल. पीठ हे थोडे गरमच आहे. थंड पाण्याचा हात घेऊन हे पीठ सगळे मळून घेते. पहा, चपातीच्या पिठाप्रमाणे भाकरीचे पीठ हे छानपैकी मळून तयार झालेले आहे. थोडेसे तेल लावून आपल्याला हे पीठ छानपैकी चोळून घ्यायचे आहे.
तयार झालेल्या पिठापासून आता आपण भाकरी करून घेऊयात. पण हो, ही भाकरी तुम्हाला थापायची अजिबातच गरज नाही. अगदी पोळपाट आणि लाटण्यावरती ती पटापटा लाटली जाते आणि हवी तेवढी पातळ अशी ही भाकरी आपल्याला तयार करता येते. तुम्ही पाहू शकता कशी अगदी भरभर ही भाकरी लाटल्या जात आहे. एक भाकरी करून झाली आहे. आता लगेचच दुसरी देखील भाकरी मी करायला घेते. अगदी नवशिखे देखील अशी ही भाकरी तयार करू शकतील, इतके छान हे पीठ तयार झालेले आहे. चपातीला जसे आपण मध्ये तेल लावून चपात्या लाटतो, तसेच ह्या भाकरीला देखील आपण अशा प्रकारे तेल लावून ती छानपैकी लाटून घेऊ शकतो. अशाने ह्या भाकऱ्या अतिशय मऊसूत तयार होतात. कुठेही टिफिनसाठी देण्यासाठी किंवा प्रवासासाठी नेण्यासाठी ह्या भाकरी अतिशय स्वादिष्ट आणि उपयुक्त आहे. अगदी आदल्या रात्री देखील आपण ही भाकरी तयार करून ठेवू शकतो. आदल्या दिवशी देखील ही भाकरी तयार केली तरी देखील हिचे तुकडे पडत नाही. ती अगदी मऊ राहते. तयार झालेल्या भाकरीला तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल किंवा तूप हे लावून घ्या आणि ती छानपैकी गुलाबी रंगावरती भाजून घ्या. पहा, मस्त अशी आपली ही मसाला भाकरी तयार झाली आहे. 5 मिनिटं. अशाच प्रकारे तेल लावून मी दुसरी भाकरी देखील तयार करून घेतलेली आहे. तिसरी भाकरी देखील तव्यावर टाकली आहे, पण यावर तेल वगैरे मी लावणार नाही. यावर भाकरीसारखेच पाणी लावून घेणार आहे. पहा, भाकरीला जसे आपण पाणी लावतो त्याचप्रमाणे या मसाला भाकरीला देखील मी पाणी लावून घेतलेले आहे. अजिबातच तेलाचा वापर न करता ही भाकरी आपल्याला अशीच भाजून घ्यायची आहे. तरी देखील ती चवीला अतिशय छान लागते. जर कोणाला तेल किंवा तूप हे अजिबातच चालत नसेल, तसे पाणी लावून देखील ही मसाला भाकरी भाजली तरी देखील तिचा स्वाद काही औरच लागतो. तेल तूप न लावता जे हेल्थ कॉन्शियस असतील त्यांनी अशी भाकरी करून खाल्ली तरी देखील चालेल. अतिशय पौष्टिक अशी ही मसाला भाकरी तयार होते आणि तेल जरी नाही लावले तरीसुद्धा याची चव अतिशय उत्तम अशी लागते. चला तर मग अशाच प्रकारे सगळ्या भाकऱ्या मी करून घेते. पहा, तेल लावून किंवा तेल न लावता अशा प्रकारे मी सगळ्या भाकऱ्या ह्या तयार करून घेतलेल्या आहेत. मस्त असा भाकरीचा कलर आलेला आहे आणि भाकरी दिसती देखील अतिशय छान आहे. पाहता क्षणी ती खावीशी वाटेल अशाच या भाकऱ्या आहेत. लहान मुलांना तर अगदी तूप लावून दिल्या तर ते सहजच खातील अशी ही भाकरी आहे आणि किती छान त्याची लगेचच घडी पडते. यावरून ही भाकरी किती मऊसूत झाली आहे असे दिसते. अशी ही भाकरी तुम्ही नुसते तूप लावून किंवा मिरच्याच्या ठेचाबरोबर किंवा लोणचं लावून जरी खाल्ली तरीसुद्धा ही भाकरी छान लागते आणि प्रवासासाठी तर अगदी उत्तमच पर्याय आहे. अगदी शिळी झाल्यानंतर देखील ही भाकरी अतिशय छान लागते आणि मऊच राहते. ह्या भाकरीसोबत मी मस्त कढी आणि टमाटा बटाट्याचा रस्सा असा बेत केलेला आहे. तुम्ही पण अशी ही रेसिपी करून पहा. तुम्हाला पण ती फारच आवडेल. करायला सोपी आणि अतिशय चविष्ट आणि तेल लावून करा किंवा बिन तेलाची करा तरी देखील फारच छान आहे. अशी ही मसाला भाकरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडल्यास गीतूज खाद्य संस्कृतीला लाईक करा, शेअर करा आणि नवनवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.